हॅलो, माझं नाव दिया बेरा आहे. मी पुण्यावरून आली आहे आपल्या MKS अकॅडमीमध्ये, जे खारघर नवी मुंबईमध्ये आहे. आणि मॅमचा रेफरन्स आम्हाला सेमिनार थ्रू भेटला. माझ्या आईने मला इथे पाठवलं आहे आणि मला ह्याच्या आधी मेकअपचा थोडा पण नॉलेज नव्हता. माझ्यासाठी हे पूर्णच नवीन आहे, एक नवीनच फील्डमध्ये एंट्री करतोय आम्ही असं आहे. आणि मला आताशी 1.5 मंथ झालेत ऑलमोस्ट. आणि 1.5 मंथमध्ये मी खूप काही नवीन गोष्टी शिकलेत. माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे इकडचा. आणि मी अजून जे 1.5 मंथ आहे, मी अजून एक्सपेक्ट करते अजून चांगलं जाईल. कारण आमची जी मॅम आहे ती एवढं सुंदर शिकवते, एवढ्या छान पद्धतीने शिकवते. प्रत्येक गोष्टी एकदम डिटेल्समध्ये आम्हाला सांगते. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्यात. म्हणजे आपण मेकअप करतो तो म्हणजे एखाद्याला वाटतं की आपण फक्त मेकअपच करतो, असं नाही. त्यातले जे टेक्निक्स असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण आय लायनरची प्रॅक्टिस करायला सांगितली तर नॉर्मली कोणाला वाटेल की हो आईज वरती प्रॅक्टिस करू शकतो, नॉर्मली असं वाटतं. पण नाही, आमच्या मॅडम एवढ्या नवीन नवीन पद्धती काढतात. आम्ही ग्लासवरती प्रॅक्टिस केली आहे, आम्ही स्पूनवरती प्रॅक्टिस केली आहे. का? कारण एक आईसचा जो कर्व असतो ते त्या गोष्टीमध्ये येतो आपला. म्हणजे एवढे नवीन नवीन टेक्निक्स असतात आणि खूप सुंदर सुंदर कॉन्सेप्ट मॅमनी क्लिअर केलेत. आतापर्यंत 1.5 मंथमध्ये मी ऑलमोस्ट 6 to 7 टाइप्सचे आई मेकअप शिकली आहे, आयब्रो फिलिंग शिकली आहे, टोन टू टोन बेस माझा झालाय. आणि मी एक मॉडेल सुद्धा केली आणि तो मला एवढा आवडला, माझ्या फॅमिलीला एवढा आवडला, मॅमला एवढा आवडला. म्हणजे मी एवढं करू शकते हे मला पण माहित नव्हतं. पण इथे आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. आताशी 1.5 मंथमध्ये एवढं सगळं झालंय. कोर्स संपेपर्यंत अजून मी खूप काही शिकेल असं मला वाटतंय. आणि आमची जी मॅम आहे त्यांच्याबद्दल कितीही सांगितलं तरी कमी आहे. कारण मॅम आम्हाला स्वतः सांगतात, मी अकॅडमीमध्ये तुमची मॅम आहे आणि मी लांबून आले तर मी PG मध्ये राहते. तर मॅम म्हणते अकॅडमीमध्ये मी तुमची मॅम आहे पण बाहेर मी तुमची आई आहे. तर मॅमचा जो हा सपोर्ट, हा प्रेम आहे, हा कुठेच नाही भेटणार. कारण आणि ज्या पद्धतीने मॅम शिकवतात आजकालच्या टाइममध्ये मला तर असं वाटत नाही की कोण असं टीचिंग करणार. कारण मॅम प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये सांगतात. चुका झाल्या तर ओरडतात सुद्धा आणि ते गरजेचं आहे. आणि नाही आलं तरी 10 वेळा सांगणार, पण ते सांगणार. ते असं कधीच सांगत नाही मी तुम्हाला एकदा शिकवलं होतं तुम्हाला परत नाही सांगणार. मॅमना तुम्ही कितीही वेळा विचारू शकतात, मॅम तेवढ्या वेळा तुम्हाला सांगणार. आणि छोटे छोटे जे कॉन्सेप्ट आहेत, बेसिक कॉन्सेप्ट आहेत, ते खूप छान पद्धतीने मॅमने क्लिअर केले आहेत. आमचे कलर वेअर झाले जे मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात, ते पण आम्ही डिफरंट टाइप्सनी केलेत. प्रायमरी कलर्स काय असतात, सेकंडरी कलर काय असतात, टर्शरी कलर काय असतात, जे 7 टाइप्स असतात त्या 7 टाइप्सचे पण 12 सब टाइप्स काय असतात, ते प्रत्येक कलर व्हील आम्ही केले आहेत. ते मॅमचंच आयडिया होतं. कारण मॅमला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करावं. कारण कॉमन गोष्टी सगळे करतात, पण काहीतरी वेगळं केलं तर लोकांना ते इंटरेस्टिंग वाटतं आणि आपल्याला शिकायलाही तेवढंच इंटरेस्ट येतो. आणि नॉर्मली आपण शिकायला जातो तर आपल्याला व्हॅनिटी प्रोव्हाइड होत नाही. पण आपली मॅम आम्हाला मेकअपसाठी व्हॅनिटी सुद्धा प्रोव्हाइड करते. ती खूप छान आहे. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायला प्रॉब्लेम नाहीये कुठेतरी. जे प्रॅक्टिस करायला व्हॅनिटी आपल्याला लागते ते आपल्याकडे इथे अवेलेबल असतं. हा, इक्विपमेंट्स आपल्याला घ्यावे लागतात बिकॉज ते आपल्याला पर्सनली परचेस करावे लागतात. पण जी व्हॅनिटीचा पार्ट आहे तो मॅम आम्हाला प्रोव्हाइड करते. आता कोर्स बद्दल बोलायला गेलो तर आता मी मेकअपचा कोर्स करते. तर आता मेकअप एक अशी गोष्ट आहे जी खूप वास्ट आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे व्हेरायटीज आहे आणि हा नेव्हर एंडिंग स्ट्रीम आहे असं तर मला वाटतं. तर ह्याच्यामध्ये आपण आता 3 मंथ्समध्ये आपण शिकलो आणि तेवढंच आपण कुठे अप्लाय केलं असं मला वाटत नाही. कारण आपल्याला प्रत्येक दिवशी काही ना काही शिकावं लागेल. कारण मार्केटमध्ये काही ना काही येतच असतं. आणि इव्हन मॅम सुद्धा आम्हाला शिकवते पण तरी सुद्धा ते पण त्या गोष्टीचा अभ्यास करतात. ते पण आम्हाला सांगतात ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला शिकवता शिकवता सुद्धा ते पण शिकतात. तर मेकअप असा कोर्स आहे जी नेव्हर एंडिंग मार्केटिंग आहे. तर ह्याच्यामध्ये आपण खूप काही बिझनेस करू शकतो. आपण स्वतःची अकॅडमी करू शकतो. आपण ऍज अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मार्केटमध्ये येऊ शकतो. तर म्हणून मी हा फील्ड चूज केला. माझ्या आईने मला सांगितलं हे फील्ड चूज करायला आणि मला खरंच वाटते की मी ह्याच्यामध्ये खूप काही प्रोग्रेस करू शकते. आणि MKS अकॅडमीमध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये खूप काही चेंजेस झाले आहेत. म्हणजे कम्युनिकेशन स्किल चांगली झाली आहे, कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. म्हणजे कुठल्या ज्या चुका होत होत्या म्हणजे मी एकदम सांगणार नाही की कम्प्लिटली बंद झाल्यात, कारण मी याच्यामध्ये वर्क करते आणि पण इम्प्रूव्ह झाल्यात असं मी सांगू शकते.
मला असं वाटतं माझं कोर्सच्या एंडपर्यंत मी इथून खूप काही गोष्टी घेऊन जाणार आणि मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना MK's मेकअप अँड हेअर अकॅडमी बद्दल रेफरन्स देणार. खूप छान अकॅडमी आहे, म्हणजे अकॅडमीपेक्षा ही एक फॅमिली आहे असं मी बोलणार. म्हणजे मॅम, इकडची फॅकल्टी सगळे खूपच छान आहेत असं मी बोलणार आणि नक्कीच तुम्ही इथे या मला असं वाटतं. थँक्यू.